हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु हनुमंत बाबा मोरे महाराज, सद्गुरु हरिश्चंद्र बाबा मोरे महाराज की जय. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाशी विनम्रपणे नतमस्तक होत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रावण महिन्याच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीतल्या सद्गुरु वर्णनावर आपण थोडीशी चर्चा करतो आहोत. पहिला भाग आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि पहिल्या भागामध्ये याच ओवीनं आपण खरं तर सत्राला सुरुवात केली, पण या ओवीला आपण तसा काही स्पर्श करू शकलो नाही. या ओवीतला कोणताही विषय तसा प्रत्यक्ष पहिल्या भागात आपण घेऊ शकलो नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं, ज्ञानेश्वरीच्या संबंधानं आपल्या मनातला भाव आणि भूमिका आपण त्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली हीच मुळात आपल्या सद्गुरूंच्या प्रेमापोटी लिहिली, असा एक भाव आपण त्या पहिल्या सत्रामध्ये बोलून दाखवला. तो भाग आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर मी मांडलेल्या विचाराला पुष्टी देणारी ज्ञानेश्वरीतली काही प्रमाणं, काही अभंगाची प्रमाणं माझ्या जीवलग मित्रांकडून, माझ्या वारकरी बंधूंकडून माझ्यापर्यंत पोच झाली. त्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक आभार मानतो, कारण तुमच्या माझ्यावरच्या या प्रेमामुळं माझ्या अभ्यासात भर पडते, ही एक आनंदाची बाब आहे. दुसरा एक विषय फक्त तुमच्यासमोर सांगायचा आणि मग आपल्या या प्रवचन मालेला आपण सुरुवात करू. पहिला भाग आपल्या सगळ्यांच्या समोर आल्यानंतर आपण सगळ्यांनी खूप प्रेमाने, आपुलकीनं मला फोन केलेत, मला मेसेज केलेत आणि त्या सगळ्या फोन मेसेजेसद्वारे सगळ्यांनी एक प्रेमाची विनंती माझ्याकडे केली की आपण पुढच्या वेळेला जेव्हा प्रवचनाला बसाल तेव्हा फेटा बांधून बसा. आपल्या मनातला हा प्रेमभाव लक्षात घेऊन आज मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर फेटा बांधून प्रवचनाला बसलेलो आहे. ज्ञानेश्वरीच्या सद्गुरु वर्णनावर आपण चर्चा करतो आहोत. आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यातही श्रावणातली पंचमी म्हणजे नागपंचमी आहे. या नागपंचमीच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायामध्ये ईश्वराचं व्यापकत्व सांगताना या सर्पकुळाच्या आधारानंही ते व्यापकत्व सांगितलेलं आहे. आज नागपंचमीच्या निमित्तानं त्या ओवीनं आपण नागपंचमीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देऊ आणि देवसमान असणाऱ्या त्या सर्पकुळालाही वंदन करू. ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतात की सर्पकुळा आत अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता, नागा माझी समस्ता अनंता तो मी, असं म्हणत ज्ञानेश्वर महाराज ईश्वराची व्यापकता आपल्या सगळ्यांना सांगतात. या ओवीच्या माध्यमातून आज नागपंचमीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. समस्त सर्पकुळाला वंदन करतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे येतो. ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरु नमनाची ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आहे, मज हृदयी सद्गुरु. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं नमन करतायत आणि हे नमनाची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. नमन हे काही आपल्या
वैदिक धर्माला सनातन धर्माला काही नवीन नाहीये. फार जुनी परंपरा नमनाची आपल्याकडे आहे. कधीपासून आहे तर या जगताच्या आरंभीपासून आहे. अनेक पौराणिक कथा आपण ज्या ऐकतो त्यातली एक पौराणिक कथा आपण नेहमी ऐकतो की ब्रह्मदेवानं जेव्हा या सृष्टीची निर्मिती करण्याचं काम हाती घेतलं तेव्हा ब्रह्मदेवालाही जशी हवी तशी सृष्टीची निर्मिती करता येईना, काही अडचणी यायला लागल्या. मग त्याच्यावर मात म्हणून, त्याच्यातून मार्ग काढण्याकरता म्हणून ब्रह्मदेवानं ज्या निर्गुण निराकार तत्वाचं पूजन केलं त्याला गणेश तत्व असं म्हणतात. आणि त्या गणेश तत्वाचं पूजन ब्रह्मदेवानं केलं. ब्रह्मदेवानं त्यावेळेला गणेश तत्वाचं पूजन केलं म्हणूनच की काय, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गणेशाचं वर्णन करताना त्याला आदिबीज असं म्हणतात. आणि त्या आदिबीज असणाऱ्या गणेशाचं ब्रह्मदेवाकडून सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला जेव्हा नमन झालं, पूजन झालं, तेव्हापासून आज तागायत आणि आजपासून पुढं चंद्र सूर्य असेपर्यंत प्रत्येक शुभ कार्याला या श्री गणेशाचे नमन करण्याची, पूजन करण्याची प्रथा आहे. गणेशाचं नमन हे आपल्या वैदिक धर्मामध्ये क्षणाक्षणाला होतं. तो दिसतो कसा, त्याचं कार्य काय, त्याची व्यापकत्व काय, हे सगळं आपण त्या नमनातून पाहतो. अथर्व शीर्ष म्हणजे श्री गणेश नमनच आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानुचान अवशिष्य अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचूर्ध्वातात अवाधारातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वाङ्मयस्तो चिन्मय त्वं आनंदमयस्तो ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्व जायते सर्वं जगदिदं तत्त्वशिष्यते सर्वं जगदिदं त्वयैले नश्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्त्वं मनुस्वरूपम् गकार पूर्वरूपम अकार मध्यमरूपम अनुस्वार च अंतरूपम बिंदुरुत्तररूपम नादसंधान संहिता संधि शैषा गणेश विद्या गणक ऋषि निश्चित गायत्री छंदः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं मृदं च वर्धं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लंबोदरं शिल्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं दैवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतस्य सृष्टोदय प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायते नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. हे संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणजे काय एकदा बघून घ्या. गणेशाचं सर्वार्थानं केलेलं नमनच आहे ना. गणेश भगवान आता भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येत आहेत, काही दिवस बाकी राहिले. त्या निमित्तानं अथर्वशीर्षाचं पठणही झालं माझ्याकडून, आपले संग्रही असू द्या. हे अथर्वशीर्ष म्हणजे गणेशाचं नमन आहे. आणि ही नमन करण्याची प्रक्रिया पद्धत आपल्या जगताच्या आरंभापासून आत्तापर्यंत आपल्याला आपल्या पूर्वाश्रयांनी घालून दिलेली आहे. हे नमन करण्याची काही शास्त्रीय पद्धती आहेत. नमन कसं करावं, शास्त्र या नमनाचे 3 प्रकार करतं. नमस्कारात्मक नमन, आशीर्वादात्मक नमन आणि वस्तू निर्देशात्मक नमन असे 3 प्रकार शास्त्रानं नमनाचे केलेले आहेत.
खरं तर विस्ताराची गरज नाही, कारण ह्या नावावरूनच त्या नमनामध्ये काय असावं हे स्पष्ट झालेलं आहे. नमस्कारात्मक नमन, ह्याच्यात आपल्या आराध्य दैवतेला नमन करावं, नमस्कार करावा. ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज, नमिले नमस्कारात्मक नमन आहे. किंवा शारदे विश्वमोहिनिया नमिले मिया नमस्कारात्मक नमन आहे. आशीर्वादात्मक नमन आपण देवाकडे मागायचं असतं. गणेशाचं आशीर्वादात्मक नमन आपण नेहमी म्हणतो. प्रारंभी विनंती करीतो गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनिमती दे, आराध्य मोरेश्वरा, दुःख क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरी पाठंबी, हेरंबा गरनायका, भक्ता बहुतोषवी. काय आशीर्वादात्मक नमनच आहे. किंवा अगदी साध्या लहान मुलं म्हणत असलेलं मोरिया मोरिया मी बाळताने, तुझीच सेवा करी काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. हे काय आहे? आशीर्वादात्मक नमनच आहे. तू आम्हाला असा असा आशीर्वाद द्यावास, आमचे अन्याय सगळे तू पोटात घ्यावेस, याकरता म्हणली जाणारी ही नमन आहेत. या अनादी काळापासून आपण सगळेजण म्हणतो आहोत. वस्तू निर्देशात्मक नमन. वस्तू या शब्दाचा वेदांत शास्त्रातला अर्थ ब्रह्म असा आहे. वेदांत शास्त्र ब्रह्माला वस्तू असं म्हणतं. त्यामुळे त्या ब्रह्माला नमन, त्या वस्तूचा निर्देश करून त्याला नमन, म्हणजे ब्रह्माचा निर्देश करून त्याला नमन, असा त्याचा एक अर्थ होतो. आणि दुसरा एक अर्थ म्हणजे एखादं नमन आपण का करतोय याचं काही ध्येय असतं. ते आपल्या डोळ्यासमोर असणारे ध्येय, उद्दिष्ट त्या नमनामध्येच व्यक्त करणं, याला वस्तू निर्देशात्मक नमन असं म्हणतात. या 3 पद्धतीच्या नमनानं आपल्याला आपल्या आराध्य दैवतेला, आपल्या सद्गुरूला नमन करता येतं, अशी शास्त्राची परिभाषा आहे. नमन का करावं असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याची काही कारणं शास्त्रानं सांगितलेत. एक 2-3 कारणं आहेत त्याची. सगळ्याच कारणांच्या संबंधानं विस्तारपूर्वक बोलण्याची गरज नाही, पण एक पहिलं कारण जे आहे ते थोडंसं विस्तारपूर्वक बघू, कारण त्याच्यातून आपल्याला वारकरी संप्रदायाचा अनुयायी म्हणून, एक वारकरी म्हणून नमन का करावं हे अगदी स्पष्टपणे कळतं. म्हणून त्याच्यासही थोडंसं आपण सविस्तर बोलू. त्याचं पहिलं कारण आहे नमन का करावं. त्याचं पहिलं कारण आहे संप्रदायाची शिस्त, शिष्ट संप्रदाय म्हणून नमन करावं. त्याचा विस्तार करू आपण. पहिली एक त्याची कारणं बघून घेऊ फक्त. शिष्ट संप्रदाय म्हणून नमन करावं, अनिष्ट निवृत्ती करता नमन करावं, इष्ट प्राप्ती करता नमन करावं, आणि जे ध्येय आपण आपल्या डोळ्यासमोर, जे उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे, जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे, ते संपूर्णतः सिद्धीला जाण्याकरता काही अंतर्बाह्य गोष्टी आपल्याला अनुकूल असणं फार गरजेचं असतं. त्या अनुकूल व्हाव्या म्हणून नमन करावं, अशी 4 कारणं आपल्याला शास्त्र सांगतात. त्यातली बाकीची 3 कारणं आपण थोडीशी विस्तारानं नाही बघितली तरी काही हरकत नाही, पण पहिलं कारण आपण थोडंसं विस्तारानं बघू. संप्रदायाची शिस्त म्हणून आपण नमन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण नमन केलं पाहिजे याची प्रथा आपल्याला घालून दिलेली आहे. ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केल्यानंतर भगवद्गीतेला सुरुवात होते, जे श्लोक सुरू होतात. खरं तर भगवद्गीतेचा अगदी सखोल अभ्यास करणारे असं म्हणतात की 2ऱ्या अध्यायाच्या 26व्या श्लोकापासून तसं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाला सुरुवात होते. पण आपल्याकडे जी भगवद्गीता सांगितली जाते त्यातला पहिला श्लोक, जो एकमेव भगवद्गीतेतला श्लोक आहे, जो धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला आहे, तिथपासून खरं तर ज्ञानेश्वर महाराजांनी श्लोक आणि त्याच्यावरचं भाष्य असं लिहायला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदरच्या 86 ओव्या
ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी नमनात खर्च केलेले आहेत. त्यानंतरही ज्ञानेश्वरीत प्रत्येक अध्यायात आलेलं नमन हेही डोळ्यासमोर घेतलं आणि पहिल्या अध्यायाच्या या ओव्या जर आपण लक्षात घेतल्या तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर नमन केलं पाहिजे हा प्रघात घालून दिलेला आहे. आणि अर्थात ज्ञानेश्वर महाराज ही आपली माऊली असल्या कारणानं, वारकरी संप्रदायाचा पाया असल्या कारणानं जो प्रघात ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिला त्याच्या पुढच्या सगळ्या संतांनी हा प्रघात अगदी मनापासून पाळला. सगळेच संत पुढचे, एकनाथ महाराज असतील, तुकोबाराय आणि निळोबारायांपर्यंत आपण परंपरा तशी सांगतो. यामध्ये सगळेच आले, नामदेव महाराज आले, सगळे संत. या सगळ्या संतांनी नमनाची परंपरा अगदी जीवापार जोपासली, कारण ती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला घालून दिली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर आलेले एकनाथ महाराज, ज्यांनी ज्ञानेश्वरी ही प्रतिशुद्ध केली, इतक्या मोठ्या अधिकाराचे एकनाथ महाराज यांनीही ज्ञानेश्वर महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवतच सद्गुरु वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं की नाही. एकनाथ महाराजांचं सद्गुरु वर्णन प्रसिद्ध आहे. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तब गुणा, बैसोनी माझी या रसना हरिगुण वर्णवे. हरिगुण विशाल पावन वदबी तू कृपा करून, मी मूढ होते धीर म्हणून किंवा भाकत असे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाणे. एका वंदित असे चरण श्री गुरु आदरे. एकनाथ महाराजांचं श्रीगुरु वर्णन किती परिपूर्ण आहे बघा. पहिलं चरण जे आहे ते निर्गुण निराकार असणाऱ्या श्रीगुरु तत्वाला वर्णन आहे, त्याचं वर्णन आहे. म्हणजे पुढे आपला तो विषय येणारच आहे, पण आता आलाय तर फक्त त्याला स्पर्श करून जातो. श्रीगुरु म्हणजे कोणती एखादी व्यक्ती नाही, एक ठराविक व्यक्ती नाही. श्रीगुरु हे एक तत्व आहे, सद्गुरु हे एक तत्व आहे. आणि मग त्या तत्वाला आकार मिळाला कोणत्या तरी एका व्यक्तीचा, आणि मग ती व्यक्ती सापेक्ष पूजा चालू झाली. पण मुळात श्रीगुरु हे एक तत्व आहे. जसं देवाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तसं ह्या श्रीगुरु तत्वालाही रंग नाही, रूप नाही, आकार नाही. म्हणून एकनाथ महाराज श्रीगुरूंचं वर्णन करताना, श्रीगुरूंना नमन करताना पहिला शब्द वापरतात, ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बैसोनी माझी या रसना हरिगुण वर्णवे. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, निर्गुण निराकार गुरुतत्वाला एकनाथ महाराजांनी केलेलं वंदन आहे. शेवटच्या चरणात्मक सगुण साकार गुरूंकडं एकनाथ महाराज येतात. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदित असे चरण श्री गुरु आदर. वंदित असे चरण, इथं चरण वंदन करण्याची जिथं भाषा येते तिथं सगुण साकार गुरुचं रूप एकनाथ महाराजांच्या समोर आलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंचं नमन केलं पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली प्रथा एकनाथ महाराजांनी जोपासली. त्यानंतर तुकोबारायांचा अवतार. तुकोबारायांनी नमन केलंच, किंबहुना वारकरी संप्रदायातल्या आजच्या प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनाची सुरुवात तुकोबारायांच्या नमनानच होते. सगळेच कीर्तनकार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जगप्रसिद्ध नमन आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पहिलं नमन पांडुरंगाला, दुसरं संतांना. आणि पांडुरंगाला आणि संतांना नमन करणारा कोण अशी स्वतःची ओळख करून देताना तुकोबाराय म्हणतात, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय गंमत आहे बघा. संत चरणरस गुरुवर्य बाबा
त्यांच्या कीर्तनामध्ये एक वाक्य म्हणायचे, ऐकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी. बाबा म्हणायचे, अध्यात्मामधली साधना परिपूर्णतेला जायची असेल तर अध्यात्मामध्ये आपल्याला दास होऊन राहावं लागतं, बॉस होऊन जमत नाही. गिरवरे बाबांचे शब्द आहेत. आपल्याला दास म्हणून जगावं लागेल. संतांनी तेच केलं. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. मग दास्यत्व हे तुकोबारायांचंच प्रमाण आहे. आम्ही ज्याचे दास त्यांचा पंढरीये वास. मग म्हणजे एक तुकोबारायांचा जर विचार केला तर तुकोबारायांनी दास्यत्व स्वीकारलं, दोघांच्या संबंधानं स्वीकारलं. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास म्हणून पंढरपूरच्या विठुरायाचं दास्यत्व स्वीकारलं. आणि दुसरं दास्यत्व इथं आता या नमनामध्ये आपण पाहिलं. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका. सद्गुरू बाबाजी सद्गुरूंचा दास्यत्व तुकोबारायांनी पत्करलं. नमनामध्ये ही फार मोठी गंमत आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या मी पुन्हा पुन्हा सांगतोय कारण मला हाच मुद्दा अधोरेखित करायचा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली नमनाची ही पद्धत आहे, जी नंतर एकनाथ महाराजांनी जोपासली. त्यानंतर ती तुकोबारायांनी जशीच्या तशी पाळली. तुकोबारायांनंतर वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणार निळोबारायांनी हे नमन केलंच ना. निळोबारायांचं नमन तर जगप्रसिद्ध आहे. वारकऱ्यांसाठी निळोबारायांचं नमन जीव की प्राण आहे. जिथं जिथं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण होईल किंवा जिथं जिथं भजन होईल, जिथं जिथं काय कोणताही उत्सव होईल, तिथं तिथं निळोबारायांनी सद्गुरु तुकोबारायांचं केलेलं वर्णन आपण सगळेच जण नेहमी पाहतोच ना, म्हणतोच ना. नमो सद्गुरु तिकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. म्हणतो का नाही? इतकं गोड आहे. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाढये इहे लोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. निळोबारायांनी तुकोबारायांचं केलेलं हे नमन इतकं गोड नमन आहे. माझा मुद्दा काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या नमनाची एक प्रक्रिया घालून दिली. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून काय, अभंगाच्या माध्यमातूनही. ज्ञानेश्वर महाराजांचाच एक अभंग आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिवाळा. अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. त्याच्यातही नमन, नुसतं नमन केलं नाही, नमनाची प्रक्रिया सांगितली. कधी करावं, कधी जी प्रक्रिया आपण आता मगाशी सांगितली ना, नमनाचे प्रकार, त्याच्यात आपल्याला अपेक्षित नमनाचे प्रकार काय आहेत तर ज्ञानोबारायांनी सांगितलेले. कधी नमन करावं, कसं नमन करावं, आरंभी आवडी आणि आदरे या पद्धतीनं नमन करावं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत कोणत्याही कार्याच्या आरंभी अत्यंत आदरानं आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे आवडीनं जर नमन केलं तर ते नमन आपल्या सद्गुरूंपर्यंत पोचतं, आपल्या इष्ट देवतेपर्यंत पोचतं. हा प्रघात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या आणि अभंगाच्या रूपानं घालून दिला. त्यानंतरच्या काळात येणाऱ्या सगळ्याच संतांनी तो प्रघात पाळला. आणि म्हणूनच नमन का करावं या प्रश्नाचं उत्तर वारकऱ्यासाठी अगदी साधं आणि अगदी सोपं आहे की आमच्या पूर्वसुरींनी ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, तुकोबारायांनी, निळोबारायांनी नमन केलं म्हणून आम्ही नमन करणार. इतकं सोपं उत्तर आहे. बाकी सगळ्या वेदांताच्या शास्त्राच्या चर्चा त्या बाजूला सोडून बाकीची काही कारण आहेत त्याचा फक्त उल्लेख करून जाऊ. आता त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण नाही, कारण हा एकच मुद्दा, एकच कारण आपल्यासाठी पुरेसं आहे. दुसरी काही कारण त्याची आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अनिष्ट निवृत्ती करता नमन करावं. एखादा कुठल्या यज्ञाला आपण बसलो,
जपाला आपण बसलो, नामस्मरणाला बसलो, त्या वास्तूमध्ये काही दोष असतील, मन एकाग्र होत नसेल, तर त्या वास्तू दोषाच्या निवृत्ती करता म्हणून तिथल्या वास्तुपुरुषाला नमन करा, आपल्या सद्गुरूंना नमन करा. म्हणजेच अनिष्ट निवृत्ती करता नमन. विषय व्याळे मिठी दिदली या नुती ताठी, ती तुझिया कृपा दृष्टी निर्विष होय. हे ज्ञानेश्वर महाराजांचं नमन आपल्याला अनिष्ट निवृत्ती करता केलेलं नमन या पठडीत बसवता येईल ना? बसतं. काय मी एक काय आहे, विस्तार होईल पण एक मिनिटात सांगून जातो, ऐका. व्याकरणाचे नियम ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाला लागू होत नाहीत, कुठल्याच वाङ्मयाला लागू होत नाहीत. ज्ञानेश्वरीला तर होतच नाहीत, अभंगाला होत नाहीत. व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत. मग काय, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर माऊलींचं इतर साहित्य, इतर वाङ्मय याच्यातून व्याकरण जन्माला आलं. आता याला तुम्ही काय आमचा ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधाचा अभिनिवेश म्हणा, नाही तर आणखीन काय काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण व्याकरणाचा एखादा छंद घेतला आणि त्या छंदात कविता केली, हे काही ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं घडलं नाही ना, घडण्याची शक्यताही नाही. आता कोणी कवी असेल, कोणी गीतकार असेल तर त्याला विचारा प्रक्रिया काय. एक छंद असतो कोणता तरी, त्या छंदाच्या मर्यादेमध्ये शब्दांची मांडणी करणं म्हणजे कविता झाली, गीत झालं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा काय छंद तपासत बसले काय? नाही ना. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लिखाणावरून व्याकरण तयार झालं, अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण जे काही इतर गोष्टी, इतर जे नियम सांगू त्याच्यात ज्ञानेश्वरी बसवण्याचं काम कधी कोणी करू नये. अरे ते नियमच ज्ञानेश्वरीतून आलेले आहेत. जाऊ द्या, विषय काय आपला चालला होता, अनिष्ट निवृत्ती करता नमन केलं जातं. इष्ट प्राप्ती करता नमन करण्याची ही एक पद्धत आहे. आपल्याला जे हवंय ते प्राप्त व्हावं म्हणून नमन किंवा पूजा केली जाते. हे पुराणांमध्ये बहुतांशी दानव म्हणून ज्यांचं वर्णन आलेलं आहे ना, हे सगळेच्या सगळे देवाची पूजा करून, देवाला प्रसन्न करूनच दानव झालेले आहेत. म्हणजे आता ते उदाहरणादाखल एक नाव सांगायचं झालं तर रावण हा भगवान शिवशंकराचा फार मोठा भक्त होता, हे आपण सगळेजण जाणतो. भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं आणि मग रावणानं आपलं वैभव उभं केलं. मग भगवान शिवशंकर जेव्हा नमन करायचा तेव्हा तो कशा करता करायचा? इष्ट प्राप्ती करता केलेलं नमन त्याला म्हणतात. अनिष्ट निवृत्ती करता नमन करा, इष्ट प्राप्ती करता नमन करा. आणि आणखीन एक प्रकार नमनाचा आहे, आपण एखादं कार्य हाती घेतलं की ते कार्य सफल परिपूर्ण व्हावं, कार्य सिद्धीस जावं, म्हणून अंतर्बाह्य अशा काही गोष्टींची अनुकूलता आपल्याला फार गरजेची असते. बाह्य गोष्टींची अनुकूलता कदाचित फार लवकर होते, काय अडचण येत नाही. कोणीतरी देवासारखा उभा राहतो, आपल्याला मदत करतो. पण अंतर गोष्टी ज्या असतात ना, त्यांची अनुकूलता मिळण्याकरता फार साधना करावी लागते. ती परिपूर्णतेला जावी म्हणून काही नमन करावी लागतात. त्याला साधक दशित केलेली नमन असंही म्हणतात. त्यामुळे हे नमनाचे प्रकार आहेत. जसं मी मगाशी सांगून आलो, नमस्कारात्मक नमन, आशीर्वादात्मक नमन, वस्तुनिर्देशात्मक नमन. ती नमन का करायची? तर शिष्ट संप्रदाय म्हणून ती नमन आपल्याला संप्रदायानं घालून दिलेला एक प्रघात म्हणून नमन करायचं. अनिष्ट निवृत्ती करता नमन करायचं, इष्ट प्राप्ती करता नमन करायचं, आणि अंतर्बाह्य काही अनुकूलता आपल्याला निर्माण व्हावी म्हणून नमन करायचं. ही नमन करण्याची कारण आहे.
पण ही सगळी कारणं मी परत एकदा सांगतो, ही सगळी कारणं म्हणजे नमन करण्याची कारणं झाली. ते ज्ञानेश्वरीच्या संबंधानं त्याचं चिंतन असा तो विषय होत नाही खरं तर. कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतून मग ही सगळी कारणं जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलंय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 22व्या ओळीमध्ये. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हे ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं सद्गुरु नमन आहे. पहिल्या 21 ओव्या, त्याच्यातल्या 20 ओव्या हे श्री गणेशाच्या नमनात गेल्या, 21वी आई शारदा देवीचं नमन, 22वं सद्गुरूंचं वर्णन, आणि मग त्यानंतर 86व्या ओवीपर्यंत म्हणजे पुन्हा जवळजवळ 62 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलंय त्यात सद्गुरूंचं अगदी भरभरून कौतुक केलेलं आहे. इतके शब्द सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेत. नंतरच्या सगळ्या ओव्या तुम्ही बघा एकदा. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंच्या संबंधानं असं म्हणतात की जैसे डोळिया अंजन भेटे. काय तुम्ही एक एक उपमा जी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली ती तुम्ही सगळीच्या सगळी बघून घ्या. का चिंतामणी झाली या हाती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरूंच्या रूपानं चिंतामणी आमच्या हाती लागला की काय, अशी ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. परमधाम प्रकट म्हटलं निवृत्तीनाथ महाराजांना, सकळ विद्यांची मूळ म्हटलं, शास्त्र जाता वैसाट म्हटलं. काय काय शब्द आहेत बघून घ्या तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सर्व धर्मांचे माहेर आहेत, सज्जनांची जिव्हार आहेत, लावण्य रत्न भांडार आहेत. काय काय एक एक उपाधी ज्ञानेश्वर महाराजांनी एक एक शब्द निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं वापरलेत. मला नेहमी ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या संबंधानं वापरलेल्या किंवा मांडलेल्या केलेल्या शब्दरचनेच नेहमी हे जाणवतं की स्वतः ज्ञानेश्वर माऊली काय रसिक अंतःकरणाचे असतील, काय रसिक मनाचे असतील, हे त्यांच्या शब्द मांडणीवरून कळतं. याच नमनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंच्या संबंधानं 2 शब्द इतके सुंदर मांडले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणजे माधुर्यी मधुरता आहेत. काय शब्द आहे बघा, माधुर्यी मधुरता. इतके मधुर आहेत ते की मधुर या शब्दाचं सर्वोच्च पद असलेलं माधुर्य, या माधुर्यालाही ज्याच्यामुळं मधुरता येते ते माझे सद्गुरू आहेत. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन शब्द वापरले सद्गुरूंच्या संबंधानं. शृंगारी सुरेखता. काय शब्द आहे बघा. शृंगार, हा शृंगार लोकांचं लक्ष वेधून घेणारा, मन मोहित करणारा शृंगार आहे ना, त्या शृंगाराला सुरेखता आणणारे माझे सद्गुरू आहेत. काय भाषा आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणजे साखर जर गोड असेल तर साखरेला गोडी आणणारे माझे सद्गुरू आहेत, ही ज्ञानेश्वर महाराजांची भावना आहे. पोत पोत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंबद्दल बोलतात, भरभरून बोलतात. आणि याच ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीतून आलेल्या सद्गुरू नमनाचा आपण विचार करतो. पहिल्या सद्गुरू नमनात ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतात, मज हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयात सद्गुरू आहेत. याचा अर्थ आता पुन्हा व्याकरणाच्या दृष्टीने 2 पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. मज हृदयी सद्गुरू याचा अर्थ काय करायचा, व्याकरणाच्या दृष्टीने एक सप्तमी करता येते की माझ्या हृदयात मी सद्गुरूंना स्थान दिलेलं आहे, ही पहिला अर्थ. आणि माझं हृदयच मी सद्गुरूंना देऊन टाकलंय असा त्याचा दुसरा अर्थ.
दोन्ही अर्थसंगती कशा पद्धतीने चालेल आपण थोडासा विचार करू द्याचा. वास्तविकता दोन्ही गोष्टी फक्त बोलायलाच सोप्या आहेत, करायला नाही. करायला नाही. हृदय देवाला देऊन टाकणं किंवा हृदयात देवाला बसवणं, दोघांपैकी एकही गोष्ट सोपी नाही. खरं अध्यात्माची हीच गंमत आहे. मी अनेक वेळेला कीर्तनातून म्हणतो की जगातली सगळी सुख आपल्या पायाशी यावी म्हणून आपण खरं तर देवाच्या पायाशी जातो. आता आपल्याला कारण काय देवाच्या चरणाशी जाण्याचं? एकच कारण आहे की जगातल्या सगळ्या सुखांचा उपभोग आम्हाला मिळावा. मी साधक दशेतल्या भक्ताचं बोलत नाहीये बरं का. ते निस्वार्थी प्रेम, अनन्यसाधारण भक्ती वगैरे ती आत्ता बाजूला ठेवा. जगातल्या लोकांचा मंदिरात जाण्याचा उद्देश काय हे जर विचारलं तर त्याचं उत्तर हेच आहे की जगातली सगळी सुख आपल्याला उपभोगता यावी, आपल्या चरणाशी यावी. जगातली सगळी सुख आपल्या पायाशी यावी म्हणून आपण देवाच्या चरणाशी जातो. पण अध्यात्म असं गमतीचं आहे की जगातल्या सगळ्या सुखाचा त्याग केल्याशिवाय देवाचे चरणच मिळत नाहीत असं अध्यात्म म्हणतं. तेव्हा अध्यात्म वरकरणी सोपं वाटतं, परमार्थ बोलायला फार सोपं आहे, करायला नाही. आणि संसार हा फक्त बोलायलाच अवघड आहे, करायला सोपं आहे. उलट आहे. मी बोलतोय ते पटणार नाही कदाचित तुम्हाला, पण विचार करून बघा. एखादा माणूस जन्माला आला, संसार म्हणजे काय आहे? जन्म मरणाचा फेरा. एखादा माणूस जन्माला आला, त्याने मरेपर्यंत काही करायचंच नाही ठरवलं, काहीच केलं नाही, घरातून बाहेरच पडला नाही. घरातून बाहेरच पडला नाही, एका जागेवर बसून राहिला म्हणून त्याचं वय वाढणार नाही का? म्हणून त्याला भूक लागणार नाही का? सगळंच होईल का नाही? म्हणजे काहीही नाही केलं तरी संसार घडतोच की. पण परमार्थाचं तसं नाही ना. काहीही नाही केलं आणि एक दिवशी अचानक ब्रह्मसाक्षात्कार झाला असं होतं काय? अचानक सद्गुरू येऊन आपला उद्धार करून गेले असं होतं काय? होत नाही. त्यामुळे अध्यात्मातल्या गोष्टी आपल्याला जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या नाहीत. माझ्या हृदयात मी सद्गुरूंना बसवलं, माझं हृदय मी सद्गुरूंना देऊन टाकलं, ही ज्ञानेश्वर महाराजांसाठी सोपी प्रक्रिया आहे, पण तुमच्या आमच्यासाठी नाही. काय गंमत आहे बघा, मी सांगतो ऐका. तुम्हाला एक थोडंसं विस्तार होईल पण ऐका. ज्ञानेश्वरीत आलेला विषय आहे, भगवद्गीतेत आलेला विषय आहे. भगवंत अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा ज्ञान देतात त्यावेळेला भगवंत अर्जुनाला असं सांगतात की बाबा अर्जुना, माझा भक्त जर तुला व्हायचं असेल ना तर काय करशील? अर्जुनानं विचारलं काय करू? ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखात घातलेलं वाक्य आहे, तुला माझा भक्त व्हायचं आहे ना, भक्त व्हायचं आहे, काय कर? काही करू नकोस, तुझं मन मला देऊन टाक. तू मन हे मीच करी, माझी हे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुझं मन मला देऊन टाक. अर्जुन म्हणतो देवा, मन तुला द्यायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे बाबा. हे असं मन म्हणजे काय कुठली जिन्नस आहे काय? ही एका पिशवीत घातली आणि तुला देऊन टाकली, असं होत नाही. देव म्हणाला का होत नाही? त्याचं कारण सांगताना अर्जुन म्हणतो, चंचल ही मन कृष्णा प्रमाती बलवदृढम तस्याम निग्रह म्हणणे वायोरेव सुदुष्करा. वायोरेव सुदुष्करा, त्याला वश करणं, त्याला ताब्यात ठेवणं, त्याला मी म्हणेल तसं वागवणं अत्यंत कठीण आहे. का? वायोरेव सुदुष्करा. अरे वाऱ्यापेक्षाही जलद पळणारं मन आहे, चंचल आहे. अर्जुनानं मनाच्या संबंधानं वापरलेला शब्द आहे चंचल ही मन कृष्ण. बरं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. चला, भगवद्गीता जर तुम्ही ऐकली, वाचली, तर अर्जुन एखादी गोष्ट देवाला बोलला म्हणून देवाने ती लगेच मान्य केले असं झालंय का?
अर्जुन बोलल्या बोलल्या दुसऱ्या क्षणाला देव म्हणतो, अर्जुना थांब, तू म्हणतोस ते चुकीचं आहे, असं नाही, ऐक मी काय सांगतो ते. आणि मग ब्रह्मज्ञानाला उपदेशाला सुरुवात आहे. म्हणजे अर्जुनाचं प्रत्येक बोलणं खोडून काढणारा, मोडणारा देव इथं मात्र देवाची भाषा बदलते. तुम्ही बघा भगवद्गीतेत, चंचल हे मन कृष्णा प्रमाती बलवदृढम तस्याम निग्रह म्हणणे वायुरेव सुदुष्करा, याच्या पुढचा श्लोक बघा. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. हे जगातली 7 आश्चर्य 8 आश्चर्य काही सांगतात ना, ते सगळी गौण आहे त्याच्यासमोर, पाणी कम आहेत. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, हे मी आत्ता जे सांगतोय ते आश्चर्य भगवद्गीतेतलं. अर्जुन म्हणाला चंचल हे मन कृष्णा, लगेच दुसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणाले असंशय महाभाव. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, असंशय महाभाव. मनोदुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्याने गुह्यते. ते अभ्यासेन तु कौंतेय वैराग्याने गुह्यते, हे कसं मनाला ताब्यात आणावं हा भगवंताने सांगितलेला उपाय सध्या बाजूला ठेवून द्या. पण भगवंताच्या मुखातून आलं का नाही असंशय महाबाहो, मी कशा करता म्हणतोय जरा ऐका. हे बोलणं किती सोपं आहे. भगवंत सहज म्हणाला का नाही, तू मन हे मीच करी, तुझं मन मला देऊन टाक. पण जे भगवंतासाठी सोपं आहे ते तुमच्या आमच्यासाठी सोपं आहे का? ते अर्जुनासाठी सोपं नाही. मन देणं अर्जुनासाठी सोपं नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात मज हृदयी सद्गुरू, ज्ञानेश्वर महाराजांसाठी सोपं आहे पण तुमच्या आमच्यासाठी नाही. तुमच्या आमच्यासाठी फार अवघड आहे. मनात सद्गुरूंना बसवणं सोपं नाही, मन आपलं हृदयात सद्गुरूंना बसवणं सोपं. आता मन म्हणा किंवा हृदय म्हणा, कारण हे हृदयालाच समानार्थी वापरले जाणारे शब्द आहेत. मन, चित्त, अंतःकरण, अंतरंग हे सगळे हृदयालाच वापरले, अध्यात्मशास्त्रात हृदयालाच वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत. फक्त इथं सुरुवातीला अंतःकरण, मन, अंतरंग असा काही शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला नाही. तो का वापरला नाही त्याचं एक कारण, आता तेच कारण आहे असं नाही म्हणत मी, पण आता सद्यस्थितीला ते कारण एक लागू पडेल म्हणून फक्त सांगून जातो. हल्लीचा जमाना हा झेंझींचा जमाना आहे. झेंझी माहिती आहेत ना तुम्हाला? हां, 1996 ते 2012 पर्यंत जे जन्माला आलेले आहेत त्यांना झेंझी म्हणतात. 1996 की 1997 असा काहीतरी थोडासा फरक आहे, मला माहीत नाही तो. 2012च्या पुढचे सगळे अल्फा झेंझी. आताचा जमाना त्यांचाच आहे. किंवा विज्ञाननिष्ठ जी मंडळी आहे, या मंडळींचा एक स्वतंत्र असा दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन काय आहे? अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर आपल्याकडे पूर्वापारी एक म्हण प्रसिद्ध आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. या लोकांचा दृष्टिकोन याच पद्धतीचा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो. ज्ञानेश्वर महाराज कदाचित इथं असं म्हणले असते की मज अंतःकरणात सद्गुरू, मज मनात सद्गुरू किंवा मज अंतरंगात सद्गुरू असा काहीतरी शब्द वापरला असता. तर झेंझी म्हणाले असते हे अंतःकरण काय आहे, हे अंतरंग काय आहे, हे मन काय आहे, आम्हाला दाखवा. कुठे आहे ते? मन नाही असा जगात एकही माणूस नाही, पण मन दाखवेल असाही एकही माणूस जगात नाही, हेही तितकंच खरं आहे. मन दाखवता येत नाही, अंतरंग दाखवता येत नाही, अंतःकरण दाखवता येत नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्ध केलं, पुढं केलं सिद्ध. अंतःकरण म्हणजे काय हेही सांगितलं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचं मिळून एक अंतःकरण होतं. ते अंतःकरण कसं काम करतं, मन कुठं राहतं हे जगातल्या कुठल्याही मनोवैज्ञानिकाला शोधता आलं नाही. पण ज्ञानेश्वरीत मानवी शरीरामध्ये मन नेमकं कुठं आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी मन सिद्ध केलं, अंतःकरण सिद्ध केलं, अंतरंग सिद्ध केलं, ते सगळं सिद्ध केलं. पण ते पुढं सिद्ध केलं. ग्रंथाच्या सुरुवातीलाच उगाच काही वाद नको असं कदाचित ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं असेल.
म्हणून आपला सरळ जो लोकांना माहिती आहे तो अवयव समोर ठेवला. मग जर हृदय दाखवा म्हटलं तर दाखवता येतं, हृदय दाखवता येतं. मानवी शरीरात हृदयाचं स्थान निश्चित आहे. हृदय म्हणजे काय? आपल्या हाताची मूठ बंद केली तर बंद मुठीचा आकार जेवढा होईल ना तेवढ्या आकाराचा एक स्नायूंचा अवयव आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला हृदय असं म्हणतात. तो इथं छातीच्या बरगड्यांच्या मध्ये 2 फुफ्फुसांच्या मध्ये थोडासा उजव्या बाजूला झुकलेला, त्यामुळे माफ करा, थोडासा डाव्या बाजूला झुकलेला. म्हणून माणसाचं हृदय हे डाव्या बाजूला आहे असं म्हणतात, पण ते डाव्या बाजूला नाही, ते असतं मध्येच थोडंसं. हे ते आता शाळेत जीवशास्त्रामध्ये हा विषय शिकलेलो आहे, आता तेवढंसं आठवणार नाही, पण जितकं आठवतंय त्याच्यानुसार मला वाटतं 2/3 डाव्या बाजूला झुकलेलं असतं हृदय. मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा, पण शाळेत शिकलेलं थोडंसं आठवतंय त्याच्यावर. तर हृदयाचं स्थान निश्चित आहे आपल्या शरीरामध्ये. हे हृदय काम काय करतं याची निश्चिती आहे. एक गोष्ट आहे तेवढी एक बोलून जातो, ऐका. तर त्याच्यावर माझं पुढचं प्रवचन अवलंबून आहे. म्हणून वैज्ञानिक परिभाषेतलं हृदय वेगळं आणि आध्यात्मिक परिभाषेतलं हृदय वेगळं. हे 2 स्वतंत्र पद्धतीनं मांडावंच लागेल आपल्याला, त्याला इलाज नाही. वैज्ञानिक परिभाषेतलं हृदय वेगळं. वैज्ञानिक परिभाषेतलं हृदय मी आता तुम्हाला सांगतोय तसं शरीराच्या मध्यभागी फुफ्फुसाच्या मध्ये थोडंसं उजवीकडे झुकलेलं अशा पद्धतीचं हृदय. त्या हृदयाला 4 कप्पे आहेत. त्या कप्प्यांना काही स्वतंत्र नावं आहेत. 2 डावे कप्पे आहेत, 2 उजवे कप्पे आहेत. उजव्या कप्प्याला राईट ॲट्रम असं म्हणतात. ते आता काय ते जाऊ द्या, आता ते सगळंच जीवशास्त्राची भाषा मला काही तितके सांगता येणार नाही, पण आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उजवा कप्पा, डावा कप्पा, याच्यातून रक्ताभिसरणाची सगळ्यात महत्वाची जी सिस्टीम आहे आपल्या बॉडीची ती या हृदयामधून होत असते. हृदय हे पंपिंगचं काम करत असतं. आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त हृदयाच्या एका कप्प्यात साठवलं जातं, त्याच्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होते आणि मग ते शुद्ध झालेलं रक्त, ऑक्सिजन युक्त रक्त धमनांच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला पोचवण्याचं काम हृदय करतं. म्हणजे हृदय हा आपल्या मानवी शरीरातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. किती महत्वाचा भाग आहे एका वाक्यात सांगायचं झालं तर, ज्याचं हृदय चालू आहे तो माणूस म्हणून जिवंत आहे, ज्याचं हृदय बंद पडलं त्याचा कार्यभाग संपला. इतकं हृदय महत्वाचं आहे. या हृदयात मी सद्गुरूंना साठवलं असं ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. एक गोष्ट अगदी प्रकर्षाने लक्षात घ्या. मानवी जीवनात माणसानं आपल्या हृदयात स्थान द्यावे असे 2 जण आहेत, एकतर देव किंवा सद्गुरू. कारण आपल्या मानवी जीवनाची इति कर्तव्यता यांच्याच कृपेनं साधली जाते, अन्य दुसऱ्या कुणाच्या नाही. म्हणून हनुमंतरायानं आपलं हृदय फाडून जसा त्यात आत राम बसलेला दाखवला, तसं ज्ञानेश्वर महाराज अभिमानानं आपल्या हृदयात मी निवृत्तीनाथ महाराजांना विराजमान केलं असं सांगतात. म्हणजे याचं तात्पर्य काय? याचं तात्पर्य एवढंच होतं, राम नावाचा देव जर हृदयात साठवला तर एका वानराचा महाबळी मारुती होतो, आणि निवृत्तीनाथ नावाचा सद्गुरू जर हृदयात साठवला तर ज्ञानदेव नावाचा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती होतो. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार करू. मी माझ्या हृदयात सद्गुरूंना बसवलंय. पण नेमकं हृदयात सद्गुरूंना बसवलंय म्हणजे काय केलंय हे अजूनही स्पष्ट होत नाहीये ना.
नेमका अर्थ काय त्याचा? याच्याकरता हृदय चालतं कसं याचा थोडासा आपल्याला विचार करायला लागेल. हृदय चालण्याची प्रक्रिया काय आहे? एखाद्या माणसाचं हृदय चालू आहे, बंद आहे, कसं तपासाल? काय आलं रे? व्हिडिओ चालू असेल ना? एखाद्या माणसाचं हृदय बंद आहे, एखाद्या माणसाचं हृदय चालू आहे, हे तपासायचं असेल. मी आता जिथं बसलोय तिथला लाईट गेलाय, त्यामुळे लाईट येईपर्यंत आपण थोडंसं याच पद्धतीने चालू ठेवू. तुम्हाला ऐकायला येईलच, दिसतंय नाही दिसेल ते आपण नंतर कळेल मला. हृदय चालतं कसं याचा थोडासा विचार आपल्याला करायला लागेल. कसं चालतं हृदय? एखाद्या माणसाचं हृदय चालू आहे, एखाद्या माणसाचं हृदय बंद आहे, हे जर आपल्याला ठरवायचं असेल ना, तर आपल्याला त्या माणसाच्या हृदयाचे ठोके ते सांगून जातात. विज्ञानाच्या परिभाषेत माणसाच्या हृदयाचे एका मिनिटाला 60 ते 100 ठोके पडतात. आता माणसाच्या प्रकृतीनुसार ही संख्या बदलत जाते. माणूस अत्यंत निरोगी असेल तर ते ठोके मिनिटाला 70-72च्या घरात असतात. पण 60 मिनिटाला 60 ठोक्यांच्या खाली हृदयाची गती येता कामा नये. ती थोडीशी शरीराला अपायकारक असते. त्याच्यामुळं 60च्या खाली एखाद्याची हृदयाची गती असेल तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क करावा. आता मोजू नका, प्रवचन झाल्यानंतर एकदा मोजून बघा. माणसाच्या ठोक्यावरून माणसाचं हृदय सदृढ आहे, निरोगी आहे, नादुरुस्त आहे हे ठरवलं जातं. आता याचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगतो, ऐका. एका मिनिटामध्ये जर आपण एक 60 ते 100 असा सरासरी ठोक्यांचा ॲव्हरेज पकडला, थोडंसं गणित केलं तर 24 तासामध्ये मानवी हृदयाचे 1 लाखापेक्षा जास्त ठोके पडतात. आता ही संख्या मी परत सांगतोय. माणूस किती निरोगी आहे, किती सशक्त आहे याच्यावरती ठोक्यांची संख्या बदलेल, पण किमान 60 ॲव्हरेज पकडला आपण तर 1 लाखापर्यंत एका 24 तासामध्ये आपल्या हृदयाचे ठोके आहेत. मग हृदयात आम्ही सद्गुरूंना बसवलं याचा अर्थ काय करता? अगदी साधा सोपा सरळ अर्थ, हृदयाच्या प्रत्येक ठोक्या गणिक सद्गुरूंचं स्मरण म्हणजे हृदयात सद्गुरूंना विराजमान करणं. बस. फार भानगडीत पडू नका, इकडचं तिकडचं आणखीन काही बघू नका. एक प्रवचनाला बसलोय म्हणून बाकीच्या सगळ्या चर्चा करू आपण, काही त्याच्यात शंका नाही, पण साधं सोपं गणित आहे. हृदयाचे जेवढे ठोके पडतील तेवढ्या ठोक्याला सद्गुरूंचं स्मरण म्हणजे हृदयात सद्गुरूंना विराजमान करणं आहे. बस. हे हृदय आपण मगाशी बघितलं, त्याच्या रचनेप्रमाणे त्याला 4 कप्पे आहेत. मी मगाशी एक वाक्य बोलून गेलो, आणखी परत ते बोलतो. वैज्ञानिक परिभाषेतलं हृदय वेगळं, आध्यात्मिक साहित्य परिभाषेतलं हृदय वेगळं. हे वैज्ञानिक परिभाषेतलं जे हृदय आहे ना, हे हृदय फक्त रक्ताभिसरणाचं काम करतं. त्याला काही भावना आहेत असं म्हणता येत नाही. विज्ञान ते मान्य करत नाही. तो भावना शून्य अवयव आहे. तुम्ही त्याला निरोगी ठेवण्यात जितकं ठेवाल तितकं ते व्यवस्थित चालेल. तुम्ही ज्या दिवशी त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, तब्येतीची हेळसांड कराल, त्या दिवशी ते त्या पद्धतीने तुम्हाला परिणाम देईल. ते काही या भावनेनं तुमच्याकडे बघणार नाही की अगोदर याने माझी फार चांगली काळजी घेतली होती, आता नको याच्याशी वाईट वागायला.
नको याचं रक्त फारसं अशुद्ध करायला, काही घेणं देणं नाही त्याला. वन टाईप ऑफ मेकॅनिझम त्याच्यामध्ये असतो, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. पण साहित्यशास्त्रातलं जे हृदय आहे ते हृदय मात्र फार वेगळं आहे. ते 4 कप्प्यात जसं हे वैज्ञानिक शास्त्रातलं हृदय विभागले गेलेलं आहे ना, तसंच 4 कप्प्यांमध्ये आपलं साहित्यशास्त्रातलं ही हृदय, अध्यात्मशास्त्रातलं हृदय विभागलं गेलंय. पण याचे कप्पे वेगळे आहेत. याचे कप्पे कुठले आहेत? प्रेम, आदर, निष्ठा आणि विश्वास हे 4 कप्पे आहेत साहित्यशास्त्राच्या. किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये जो हृदय हा शब्द येतो ना, तो या 4 कप्प्यांनी भरलेला, भावनांनी परिपूर्ण असं ते हृदय आहे. म्हणजे सद्गुरू माझ्या हृदयात आहेत हे आपण ज्या वेळेला म्हणू, किंवा माझं हृदय मी सद्गुरूंना देऊन टाकतोय असं मी ज्या वेळेला म्हणेन, त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंच्या संबंधानं या 4 अत्यंत प्रबळ भावना असणं फार गरजेचं आहे. उच्च कोटीचं प्रेम असणं गरजेचं आहे, उच्च कोटीचा आदर असणं गरजेचं आहे, उच्च कोटीची निष्ठा, उच्च कोटीचा विश्वास, हे सगळं सद्गुरूंच्या संबंधाने असेल तर सद्गुरू येऊन आपल्या हृदयामध्ये बसतील, अन्यथा नाही. आता हे 4 कप्पे जरी वेगवेगळे केले असले तरी अर्थाच्या दृष्टीनं कुठेतरी ह्या चौघांचा अर्थ एकमेकांना जोडणारा वाटतो. प्रेम आणि आदर हे एकाच रेषेतले वाटतात, निष्ठा आणि विश्वास ही एकाच रेषेतले वाटतात. कारण ज्याच्या संबंधांना आदर आहे त्याच्यावरच प्रेम होतं, ज्याच्यावर प्रेम होतं त्याचा आदर असतोच. निष्ठा आणि विश्वास हे त्याच पद्धतीतले आहेत. त्याच्यामुळे हे 4 कप्पे का 2च करून चालत नाहीत का असं होईल. पण काय आहे, आता मला हे परत थोडंसं विस्तारानं सांगावं लागेल, पण ही शब्दांची गंमत अशी असते ना, ही वरकरणी आपल्याला दिसते तशी नसते. त्याच्यात व्याकरणाच्या दृष्टीने बरेच फाटे फुटलेले असतात. असं नसतं ते. दिसायला जरी एकसारखं वाटलं तरी एकसारखं नसतं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, ऐका. संसारामध्ये सुख आहे का नाही याच्यावर कुलगुरू वशिष्ठ ऋषी आणि प्रभू रामचंद्रांची चर्चा चालू होती. कुलगुरू वशिष्ठ ऋषी सारखे म्हणत होते की रामा, संसारात सुख नाही, संसारात सुख नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे असं का म्हणताय गुरुजी, खरंच सुख नाही, थोडेही सुख नाही. मग ते प्रभू रामचंद्रांना कुलगुरू वशिष्ठ ऋषीने सांगितलं, नाही असं नाही, काही सुख आहेत. आणि मग कुलगुरू वशिष्ठ ऋषीने प्रभू रामचंद्रांना संसारातली 6 सुख सांगितली. मी श्लोक सांगतो तुम्हाला, ऐका. अर्थागमो नित्यामरो गीताचे प्रियाचे भार्या प्रियवादिनीच वश्यस्य पुत्र अर्थकरीची विद्या षडजीव लोक सुखानी राजन. कुलगुरू वशिष्ठ ऋषीने संसारातली 6 सुख सांगितले. काय सुख आहेत ही? बाकीची सगळी सोडून द्या, मला आता त्याच्यावर बोलायला वेळ नाही. 2 सुख मी तुम्हाला सांगतोय. ही जसं एकाला लागूनच शब्द वाटतात पण ते एकाला लागूनच नसतात, हा मुद्दा माझा स्पष्ट करण्याकरता मी बोलतोय. त्याच्यात कुलगुरू वशिष्ठ ऋषी असं म्हणतात की या संसारामध्ये सुखी कोण आहे, त्याच्यात 2 ते सुख सांगतात. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. म्हणजे काय, ज्याला संसारामध्ये गोड बोलणारी बायको भेटली आणि ज्याला संसारामध्ये प्रेम करणारी बायको भेटली तो सुखी. म्हणजे याचा अर्थ काय, सगळ्यांनी संसारात 2-2 बायका करावा क्या? अजिबात नाही, अजिबात नाही. एकच बायको, पण तीच गोड बोलणारीही असावी आणि तीच प्रेम करणारीही असावी. म्हणजे शास्त्रालाही ही गंमत माहिती आहे की जी बायको गोड बोलेल ती काही प्रेम करणार नाही, किंवा जी प्रेम करेल ती काही गोड बोलणार नाही. त्यामुळे हे वरकरणी जरी समान शब्द दिसत असले तरी ते समान नाही आहेत. तसंच इथं प्रेम आणि आदर हा समान शब्द दिसत असले तरी ते नाही आहेत. मला वाटतं जरा किती मिनिटाचं झालंय बघतो का चिन्मय? 49. हा,
जरा अडचण अशी झाली आहे की लाईट गेल्यामुळं दिसतंय का पण व्यवस्थित तिथून झाला हो दिसतं बरोबर. हा क्लिअरिटी आहे का? हो. असंही 1 तासाचा व्हिडिओ झालाय मित्रांनो, आणि अजून आपला काही विषय आटोक्यात येत नाहीये. त्यात मी जिथं बसलोय तिथला लाईट गेलाय, त्यामुळे थोडीशी अडचणच आहे. पण 1-2 मुद्दे मी थोडेसे अजून मांडतो. फार लांबलचक व्हिडिओ आपल्याला करता येणार नाही. जेवढं बोलता येईल तेवढा प्रयत्न करू. बाकी पुढच्या सत्रात बघू. आता त्याला काय नाईलाज आहे. एखाद दुसरा मुद्दा मांडतो, तोपर्यंत लाईट येते का वाट बघतो. आपल्या हृदयात सद्गुरूंना बसवणं, याच्याकरता हृदयाचे अध्यात्मशास्त्रानं 4 कप्पे केले: प्रेम, आदर, निष्ठा आणि श्रद्धा. सद्गुरूंना हृदयात बसवलं पाहिजे, देवाला हृदयात बसवलं पाहिजे, या आशयाची प्रमाणं आपल्याला खूप पाहायला मिळतात ना. साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार, हे प्रमाण आपल्या समोर आहे. किंवा जनाबाई महाराजांचा एक जगप्रसिद्ध अभंग आहे: धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून आदूर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला. हा अभंगही प्रसिद्ध आहे. हृदयबंदी खाना केला म्हणजे हृदयात देवाला बसवायचं असतं, सद्गुरूंना बसवायचं असतं. मग आता गंमत अशी आहे की जर हृदयात सद्गुरूंना बसवायचं तर ते हृदय शुद्ध नको का? म्हणून वारकरी संप्रदायानं ईश्वर प्राप्तीची जी काही साधनं सांगितली आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचं साधन हे चित्त शुद्ध साधन, चित्ताची शुद्धता, हे साधन सगळ्यात महत्वाचं सांगितलं. तुकाराम महाराजांचं या आशयाचं एक अभंग मला आता आठवतोय: उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्धी बुद्धी ठाई स्थिर. आपला धर्म जाणून घ्या, आपलं कर्तव्य जाणून घ्या. माणूस म्हणून जन्माला आलेल्या आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य हे ईश्वर प्राप्ती आहे. मग ईश्वर प्राप्ती हे जर परम कर्तव्य असेल तर त्या ईश्वर प्राप्ती करता काय करावं लागेल? आज जर तुम्ही ईश्वराची साधना करायला निघालात, ईश्वर प्राप्ती करता, ती साधना जर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली साधना आहे, नाथ महाराजांनी दिलेली, तुकोबारायांनी दिलेली साधना, नेओबारायांनी दिलेली साधना आहे, तर ती साधना परिपूर्ण असल्यामुळे आज न उद्या, या जन्मात न पुढच्या जन्मात, किती काहीतरी जन्माने का होईना, पण ईश्वर प्राप्ती आपल्याला होणार, याच्यात शंका घेण्याचं कारणच नाही. ती होणारच आहे. मग ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर त्या ईश्वराला बसवता कुठं? गंमत अशी आहे, आता मी मगाशी म्हणून गेलो, आता पुढच्या महिन्यात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती येत आहेत. एक गणपती घरी आणायचे झाले तर त्याची प्रक्रिया जरा आठवून बघा ना. आता सगळेजण त्या तयारीला लागलेत. काय करावं लागतं? गणपती येणार म्हटलं की 1 महिनाभर अगोदर त्याची तयारी सुरू होते. त्यातली महत्वाची तयारी काय असते? जिथं गणपती बसणार त्या खोलीची शुद्ध, ती खोली झाडून काढायची, त्या खोलीला रंग द्यायचा, ती खोली स्वच्छ करायची, आणि मग गणपतीला आणून तिथं बसवायचा. अरे, एक पार्थिव गणेशाची मूर्ती आणायची झाली तर त्याची, तो जिथं बसणार त्याची इतकी शुद्धता करावी लागते. तर सजीव सगुण साकार ईश्वर जेव्हा आपल्या हृदयात येऊन बसणार आहे, निर्गुण निराकार ईश्वर जेव्हा आपल्या हृदयात येऊन बसणार आहे, तेव्हा त्या हृदयाची शुद्धता नको का? म्हणून चित्त शुद्धता हे पहिलं साधन सांगितलं, म्हणजेच हृदय शुद्धता. आता चित्त आणि हृदय हे एकाच समानार्थी शब्दांना हे आत्ता मानायला आपण सुरुवात करू. चित्ताची शुद्धता हे आपल्याला सगळ्यात पहिलं कारण सांगितलंय. गंमत अशी आहे, देव आपल्याला कुठून बाहेरून आणावा लागत नाही. हृदयात देव विराजमान झाला, हृदयात सद्गुरू विराजमान झाले, याचा अर्थ बाहेरून कुठून सद्गुरू आणून, आपण देव आणून आपल्या हृदयात बसवले असं होत नाही. ते आपल्या अंतःकरणातच आहेत, आपल्या हृदयातच आहेत. ममई वांशो जीव लोके हे ज्या वेळेला भगवंत म्हणतात, त्यावेळेला ईश्वराचा अंश असणारे आपण सगळेजण
आपण ईश्वरच आहोत ना, अंशतः का होईना पण आपण ईश्वर आहोत. आणि अंशतः आपण ईश्वर आहोत म्हणजे आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहेच ना, स्थानापन्नच आहे. पण मग अडचण आहे तो आपल्याला साक्षीभूत होत नाही याची. तो का साक्षीभूत होत नाही याची काही कारणं जर आपण शोधून पाहिली ना, तर ती शोधण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू. पण आता मला जरा बोलणं अवघड व्हायला लागलंय, कारण लाईट गेलाय आणि मला गरमी फारशी सहन होत नाही. त्यामुळे मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलंय. व्हिडिओही जवळजवळ आपला 1 तासाचा झालाय. याच व्हिडिओमध्ये हे सगळं परिपूर्ण होईल असंही मला वाटत नाहीये. त्यामुळे माझं हृदय सद्गुरू हे म्हणत असताना आपण या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की सद्गुरूंना आपल्या हृदयात स्थान द्यायचं म्हणजे काय करायचं, त्याच्याकरता काय करावं लागेल, तर आपल्याला चित्त शुद्ध करावं लागेल. इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. हे चित्त शुद्ध कसं करायचं, त्याची प्रक्रिया काय, हे आपण पुढच्या सत्रात बघू. तुर्तास आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.